नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। मी समाजभूषण तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर या ठिकाणी एक बैठक पार पडली। पाली भाषा संवर्धन समन्वय समिती आणि जातीअंत संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। पाली भाषा भवन निर्माण सत्याग्रहाचे मुख्य प्रवर्तक PhD विद्यार्थी भंते विमानसा यांच्या संदर्भात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि ट्रस्टी श्रद्धेय भीमराव यशवंतराव आंबेडकर, ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक अर्जुन डांगळे, सुबोध मोरे, शैलेश कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर या बैठकीला उपस्थित होते। मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून पाली भाषेच्या गळचेपीबद्दल आणि तिथे होत असलेल्या जातीयवादाबद्दल या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि या बैठकीमध्ये 10 मार्च 2026 रोजी एक मोठं आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि ट्रस्टी डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर या बैठकीच्या निमित्ताने आपल्या भाषणात काय म्हणाले ते आपण या व्हिडिओत पाहू। बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। मंचकावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, पाली भाषा संवर्धन समिती जातीअंत संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलेला हा कार्यक्रम गेल्या अनेक दिवसापासून जे आता प्रस्तावनेमध्ये सांगण्यात आलं 190 दिवस झालेले आहे आणि भंतेजी आपले उपोषणाला बसलेले आहेत, संघर्षाच्या भूमिकेमध्ये आहे। निश्चित जे मुद्दे घेऊन ते उभे राहिलेले आहेत ते विचार करण्यासारखे आहेत असं मला तरी वाटतं। परंतु हे पण आहे, समाजाची साथ मिळत नाही। आता त्यांनी सांगितले आम्ही 3.5 लोक आहोत की आम्ही भंतेजींना आम्ही लोकांनी सपोर्ट करतोय। मध्यंतरी बरेचसे कार्यकर्ते आले, मला भेटले, परंतु मी काही गेलो नाही हे देखील आपल्याला प्रज्ञाळपणे सांगू इच्छितो। परंतु महाराष्ट्र भिक्खू संघाचे पदाधिकारी माझ्याकडे आले होते, बौद्ध भिक्खू आले होते, तेव्हा मी त्यांच्यासमोर हा विषय मांडला। एक बौद्ध भिक्खू विद्यार्थी विद्यापीठामध्ये बसलेले आहेत, त्यांच्याशी जो मी संवाद साधला आणि काय समस्याच्या माध्यमातून हा सोडवता येईल हा प्रश्न हा जरा विचार करा। परंतु मला वाटतं त्या भंतेनी पण तेवढा काही सिरियसली घेतलं नाही, त्यांच्याशी गाठीभेटी झाल्या नाही। नंतर त्या 2-4 दिवसानंतर मी त्यांना फोन केला, पण तो भंतेकडून तेवढा काही रिस्पॉन्स आला नाही। ही वस्तुस्थिती आहे। आंदोलन वगैरे करायचं असलं तर त्याची तयारी करावी लागते। भंतेजी रास्त आहे, परंतु एखादी मोठी तरी संघटना त्याच्या बरोबर पाहिजे, कारण तुम्ही कोणाला चॅलेंज सिम्बॉलिक बसून आज एक तर देशामध्ये प्रश्न सुटत नाही। मी महाबोधी बुद्ध विहारासाठी 3 वेळा तिथे गेलो, महिनाभर काढलं, 10-15 दिवसाच्या गॅपनी मी तिथे बसलो, परंतु सरकार तत्समज झालं नाही, बिहार सरकार झाले नाही, केंद्र सरकार झालं नाही।
पेपरला बातम्या आल्या नाही, जे काही सोशल मीडिया होते आपल्या समाजाचे, त्याच्या माध्यमातून महाबोधी बुद्ध विहाराच्या बातम्या या देशभरामध्ये गेल्या. जे मानसिकता तिकडे आहे तेच मानसिकता मला आज इथे बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये आज दिसून आलेली आहे की भंतेजीला कोणी सपोर्ट करायला तयार नाही. एक तर रेटा असायला पाहिजे मोठा त्याच्या मागे, जर प्रश्न सोडवायचे असतील तर जनसमुदाय आहे. जनसमुदाय असेल तर हे प्रशासन घाबरतं, हे आपण सगळेजण जाणतोय. परंतु तो न मिळाल्यामुळे आज 190 दिवस होऊन देखील भंतेजीचे प्रश्न आज अनुत्तरित. म्हणून या सभेच्या माध्यमामधून जे काही निष्कर्ष होते त्या निष्कर्षाला माझा सपोर्ट असेल. कारण उद्या मला सकाळी औरंगाबाद संभाजीनगरमध्ये मी चाललोय. संभाजीनगरमध्ये मला 10 वाजता 10:30 वाजता आपण सोशल मीडियावरती बघितलं असेल, भंतेजींचं आर्या भंतेजींची धम्म परिषद आहे. जवळजवळ 7-8 बौद्ध राष्ट्रातले बौद्ध भिक्खू तिथे आलेले आहेत. एक 25-1 हजाराचा मॉप आहे. आज मला त्यांनी सांगितलं आजचा पहिला दिवस आहे, उद्या दुसरा दिवस आहे. म्हणून मी लवकर संबोधित करून आपल्याला निघून जातो. कोणाला मान्यता देवी अध्यक्षांना मी सांगतो की मानसिकता आहे या देशामध्ये आता सुरुवात झालेली 2014 पासून की या वंचित समाजाच्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या विद्यार्थ्यांनी शिकू नये अशा प्रकारची मानसिकता तयार झाली. त्याला शिक्षणापासून वंचित ठेवावं. मग नवीन शिक्षण कायदा आलेला आहे, जो करोनाच्या काळामध्ये पास झाला. करोनामध्ये देश बंद असताना देखील इम्प्लिमेंटेशन नाही आहे. सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये आज बघितलं म्हणजे महाराष्ट्रातल्या नाही तर देशाभरामधल्या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये आज मनुवादी संघटना RSS वालेचे आज VC बसले आणि त्यांची मानसिकता हीच असणार की या विद्यार्थ्यांना कुठं ना कुठेतरी शिक्षणामध्ये अडथळे निर्माण करायचे. हे संभाजीनगरचं औरंगाबादचं विद्यापीठ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. मला मागच्या वेळेला सांगण्यात आलं जेव्हा मी इलेक्शनच्या पिरियड मध्ये तेव्हा होतो, म्हणे ह्या VC वरती 2-3 क्रिमिनल गुन्हे असून देखील चिटिंगचे गुन्हे, काय खून खराबा नाही पण चिटिंगचे सिरियस गुन्हे असून देखील FIR दर्ज झालेला असताना देखील याला या पोस्टवरती बसवलं. कारण त्याच्या उमेदीच्या काळामध्ये तो संघाचा प्रचार. सगळे शैक्षणिक केंद्र हे ते लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे. मगाशी सुबोध मोरे सांगत होते, आम्ही VCना भेटलो मुंबईमध्ये, भांबरे यांना. या सिद्धार्थ कॉलेजच्या प्रकरणामध्ये मी देखील त्या भांबरेंना भेटलो होतो. तेव्हा देखील त्यांनी सांगितलं भीमरावजी त्याचं चुकीचं आहे, असं आहे, तुम्ही जरा मध्यस्थी करा, उपोषण मागे घ्या, उपोषण मागे झाल्यानंतर आपण बसू आणि काहीतरी चर्चा आहे तोडगा काढू. पाली भाषेला आता सध्या तरी भाषेचा दर्जा मिळालेला आहे केंद्र शासनाकडून. आमचा देखील प्रयत्न आहे भारतीय बौद्ध महासभेचा की पालीची भाषा शिकावी, त्याचे आम्ही वर्ग सुरू केलेले आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून पाली भाषा शिकवण्याचे आमचे बौद्धाचार्य वगैरे यांना आम्ही पालीचं धडे देत असतो. त्याचबरोबर येणाऱ्या जनगणनेमध्ये
बाबा ज्या भाषा ज्ञात आहेत त्याच्यामध्ये देखील पालीचा समावेश करा आणि पालीची संख्या जास्त दाखवा, पाली समजणाऱ्यांची संख्या जास्त दाखवा, अशा प्रकारचे प्रयत्न आमचे देखील चालू आहेत. म्हणून सगळ्यांनी आजच्या ह्या मीटिंग मध्ये काहीतरी ठोस असा निर्णय घ्यावा. आंदोलन करायचं असेल तर कशा प्रकारे व्हावं, एखादी स्टेप मागे घेऊन जायचं असेल तर पुढे आंदोलन कसं करावं लागेल हे ह्याचा देखील विचार करावा. या सगळ्या भंतेजींच्या आंदोलनांना भारतीय बौद्ध महासभेचा पाठिंबा आहे असं मी सांगितलं. परंतु मुंबईमध्ये जी ताकद उभी राहायला पाहिजे होती ती राहिली नाही, याचा देखील आपण विचार करायला पाहिजे. येणाऱ्या 2 तारखेला 2 मार्च वंचित बहुजन आघाडी आझाद मैदानमध्ये एक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सिंबॉल हे जे प्राईम मिनिस्टर आहे, प्राईम मिनिस्टरचा आपण राजीनामा द्या, तुमचे त्या इलेक्ट्रॉन फाईल्स मध्ये तुमचं नाव आलेलं आहे. अशा प्रकारच्या इश्यूला जेव्हा हात घालतो आपण तर त्यासमोर हा प्रश्न तरी मी बोलतो छोटा, परंतु लढण्याची ताकद ही दाखवावी लागेल. इश्यूच्या विरुद्ध, जे अन्यायाच्या विरुद्ध असेल, जे आपल्याला पटत नाही त्याच्या विरुद्ध उभं राहण्याची गरज आहे. आज सगळे अनेक संस्थेमधून आपण आलेले आहात, इंडिव्हिज्युअल आलेले आहात. जाण्यापूर्वी एकच निर्णय घ्यावा, भत्तेजींचं आंदोलन कशा प्रकारे आपल्याला पुढे नेता येईल, काय करता येईल याच्यावरती चर्चा करावी. आणि अध्यक्षाने मला माझं भाषण संपल्यानंतर मला जाण्याची परवानगी द्यावी. सकाळी मला 5 वाजता निघावं लागेल, तेव्हा मी औरंगाबादमध्ये 10-10:30 वाजेपर्यंत पोहोचेल. धम्म परिषदेचं उद्घाटन करायचं आहे म्हणून वेळेवरती पोहोचणं गरजेचं आहे असं मी सांगतो. आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. मोठ्या संख्येने हा सेन्सिटिव्ह इश्यू असून मोठ्या संख्येने आपण हजर राहिलेला आहात. भंतेजींना सपोर्ट देण्यासाठी आपलं देखील अभिनंदन करतो. माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय. जय हिंद. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.